आता आम्ही हे बिया टाकते. आणि हे आता ही बिया टाकते बघा, बिया टाकते काजूचे कर. जाऊ ह्या रेसिपी आहेत मंडळी, त्या पूर्ण सिटी बेस नसणार आहेत, कारण का आई माझी गावाकडची आहे, तर गावाकडची आई रेसिपी दाखवत असते की ज्याच्या जुन्या गावठी पद्धतीच्या रेसिपी आहेत त्या दाखवत असते. हा 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 एकदम भारी. नमस्कार मंडळी, मी संतोष शेरकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजेत. सो मंडळी, आई बघताय आणि आज आहे रेसिपी बेत आणि थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की कोणती रेसिपी आहे. गावाकडचा जो रानमेवा असतो आणि सगळ्यात कॉस्टली म्हणजे भारी वजनाची जी भाजी असते ते म्हणजे हे काजूगर, म्हणजे आपले जे गावाला कोकणामध्ये बोलतात काजूच्या बियांची भाजी. सो काजूच्या बियांची भाजी बघताय मंडळी, आणि ही खूप छान भाजी असते. म्हणजे जेवढे कोकणातील किंवा कोकणातल्या बाहेरची आपले महाराष्ट्रातील सगळे मंडळी असेल त्यांना माहिती आहे ही भाजी किती कॉस्टली आहे ती. आणि ही भाजी फक्त सीझनल मिळते, म्हणजे सीझन वाईज असते भाजी. जेव्हा तुम्ही मार्च एप्रिल मे पर्यंत ही भाजी असते अवेलेबल असते आणि मोस्टली कोकणामध्ये हे जास्त करून मिळते. सो आता आपण आलोय काल गावावरून आणि ही आई आहे. आई ती भाजी करून दाखवते गावची पद्धत, म्हणजे गावाकडची पद्धत कशी असते, सिंपल आणि एकदम सिंपल आणि एकदम सोपी पद्धत असते गावाकडची. सो ती आपण आता आई दाखवणार आहे. आणि ही भाजी म्हटल्यावर ना हा जिभेला टेस्ट लागतेच लागते. आणि मंडळी, आपण कालच शिमगोत्सव सेलिब्रेट करून आलोय गावावरून. गाव तुम्हाला माहितीच आहे माझा, मुक्काम पोस्ट चिंचघर, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. सो आता आपली पालखीचा उत्सव झाला आहे. गावाकडची जी चाहूल असते आपण फुल धमाल करून आलोय. त्याचे सुद्धा व्हिडिओ आपण काढलेले आहेत. त्या मे बी हा व्हिडिओ त्याच्यानंतर येईल किंवा आधी येऊ शकतो, जसं एडिटिंगला टाइम भेटतो. कारण म्हटल्याप्रमाणे आपलं जरा वर्कलोड जास्त असल्यामुळे आपले व्हिडिओ सुद्धा कमी येतात आता. सो आता आई तयारी झालेली आहे. जास्त न बोलता पटापट आपण रेसिपीला चालू करूयात. गावावर कसं वाटतं आता आल्यावर? छान वाटतंय. मुंबईला छान वाटायला लागलं तुला? ओके ओके. आईला गावावरून मुंबईला आल्यावर छान वाटते. चला आता आपण टाकतोय. रेसिपी करायची आहे ना. हा, कांदे तेल ओतलेलं आहे. हा, आता कांदा टाकते. कांदा टाकलाय. ओके. जरा ही चालू कर. चिमणी चालू करू? हो. ओके, एक मिनिट. चालू केले. आपण कांदा टाकला ना. हा, त्याला हवं. टमाटा टाकते. म्हणजे तू पूर्ण गावाकडची रेसिपी दाखवतेस ना? गावाकडची मंडळी, गावाकडची रेसिपी आहे आणि एकदम छान भाजी होते. जे काजूची बियांची भाजी, आपले जे काजू असतात गावाला कोकणामध्ये हेच बोलतात, काजूच्या बियांची भाजी. जे काजूचे गर असतात, सुके नाही, जे ओले काजू असतात ना त्याचे जे गर असतात त्याची भाजी. आणि हा खूप ही जी रानातली रानमेवा आहे ना, एक नंबर असते. जी टेस्ट एकदम अफलातून असते. सो नक्की कमेंट करा. नक्की कमेंट करून सांगा तुम्ही सुद्धा अशा भाज्या बनवत असाल ह्या सीझनमध्ये, तर नक्की कमेंट करून सांगा किती टेस्ट भारी असते. सो आईने काय काय टाकलं याच्यामध्ये? कढीपत्ता टाकलाय, अजून वांगा पण टाकलाय का? वांगा पण टाकलाय, कांदा, टमाटा आणि वांगा आणि हे कढीपत्ता. ओके ओके. आपल्याला हे सगळं टाकायचं. आता हे काजूगर टाकायचे आहेत. हे काजूगर मंडळी आपण सोलून घेतलेत. ते बघा, हे जे काजूगर आहेत ना, तळून बिळून घेतलेले आणि त्याला आपल्याला सोललेले आहेत आणि तळून घेतलेत. कारण तो जो चीक असतो ना, चीक, त्याच्यामुळे जो चीक असतो तो त्याचा चीक मेला पाहिजे. म्हणजे चिकाची जी कारण का चीक राहिला ना तर आपल्या जिभेला प्रॉब्लेम होतो किंवा तोंडाला प्रॉब्लेम होऊ शकतो. सो त्याच्यामुळे आपण ना त्याचं तळून घेतलं, म्हणजे करपून घेतलं थोडं तव्यामध्ये, थोडं तेळामध्ये, कारण का ते चीक असतं ते निघून जातो. आता आई मीठ टाकते चवीनुसार. हळद टाकलं ना? एक अर्धा चमचा हळद. किती टाकलेस? अर्धा चमचा. एक चमचा, 2 चमचे मसाला. 2 चमचे गरम, 2 चमचे तिखट मसाला. ओके.
सो मंडळी, जसं तुमची चव असेल किंवा जास्त कोकणामध्ये आम्हाला जरा तिखट लागतं, त्याच्यामुळे आपण जो तिखट मसाला आहे तो जास्त टाकतोय. आणि आम्ही दोघंच असल्यामुळे आम्हाला भाजी जी कमी असते आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघताय बघा, प्रमाण आमचं कमी आहे दोघं असल्यामुळे आम्ही. सो त्याच्यामुळे भाजी जी चे प्रमाण आहे ना तो कमीच करते आहे. आता हे आपण काय टाकतोय? ओले पावटे टाकतो. अच्छा, ओले पावटे असतात. आता ओले पावट्याच्या शेंगा असतात त्या टाकतात. कारण मंडळी हे एकदा करून बघा, ओले पावट्याची शेंगा काजूच्या बियांमध्ये एकदम अफलातून टेस्ट लागते, अफलातून. जसं काजूच्या गरांचं जे काजूचे गर आहेत, जे ओले गर आहेत त्याच्यामध्ये जे असतं ना चविष्ट पदार्थ, तसंच जे पावटे आहेत ना त्याच्यामध्ये एक वेगळा चविष्ट पदार्थ असतो म्हणजे चवीसाठी. आणि त्याच्यानंतर आपण मटारसुद्धा टाकलेत. म्हणजे पूर्ण व्हेजिटेबलचे जेवढे छोटे छोटे पार्ट आहेत ना तुम्ही टाकू शकता. आता शेंगा टाक. आता याच्यामध्ये शेंगा सुद्धा टाकले, शेवग्याच्या शेंगा. गावी आमच्या शेवग्याच्या शेंगा, काही शेवल्याच्या शेंगा बोलतात, आमच्याकडे शेवग्याच्या शेंगा बोलतात, शेकटाच्या बोलतात, काही लोक शेकटाच्या शेंगा बोलतात. सो आता आपण करतोय, सगळे मिक्सिंग करून घेतोय. हे बघा, काही लोक आहेत ना मंडळी जे काजूचे गर असतात ते फक्त त्याचीच भाजी बनवतात. ती टेस्ट म्हणजे एवढे म्हणजे तेच खाऊन मजा नाही. सगळ्या भाज्या टाका, तुम्हाला जेवढे व्हेजिटेबल असतील ना अवेलेबल त्या सगळे व्हेजिटेबल टाका. आता आम्ही काय काय टाकलंय? मटर टाकलाय, ओल्या पावट्याची शेंगांची जे दाणे असतात ते टाकलेले आपण. अजून तुम्ही सांगतो की शेवल्याच्या शेंगा टाकल्यात. ह्या सगळ्यांचं मिश्रण आपल्याला करायचं आहे आणि हळून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे त्यांना. आणि हे बघा झाली म्हणजे सगळं आता मिक्सिंग करायचं. त्याच्यानंतर थोडंसं पाणी टाकणार ना आई? हो. आई थोडंसं पाणी टाकेल. आता आम्ही हे बिया टाकतो. आणि हे आता आई बिया टाकते बघा, बिया टाकते काजूचे गर. भाजी भरपूर झाली. आता आम्ही दोघे आहेत आणि भाजी खूप सारी झाली. पण काजूचे गरांची भाजी म्हणजे हा एक नंबर असते, त्याच्यामुळे ती संपून जाणार आहे. उद्या सुद्धा खाऊ जर आली शिल्लक तर. आणि ताई तर जवळ राहते, तिला जेवू शकतो आपण. सो आता आपण आईने सगळं मिक्सिंग केलं, जेवढ्या व्हेजिटेबल भाज्या अवेलेबल होत्या. आणि शेवग्याच्या शेंगा पण आम्ही गावावरूनच आणलेल्या आहेत. आमच्या घरच्या साईडलाच आहे, माझ्या चुलत्याच्या शेवग्याच्या शेंगा आहेत आणि आमच्या सुद्धा स्वतःच्या सुद्धा शेवग्याच्या शेंगा आहेत. तर त्याच्याकडून आपण पूर्ण झाड खाली उतरून घेऊन आलेलं आहे. सो ते खूप महत्त्वाचं असतो जेव्हा तुम्ही कोकणामध्ये जाता, जेव्हा शिमग्याला काही सण असतात. आता शिमगा हा खूप मोठा त्योहार असतो, म्हणजे जो सण असतो हा मोठा सण मानला जातो कोकणातला, शिमगा आणि गणेशोत्सव. जेव्हा जेव्हा आम्ही गावी जातो तो कोकणातला रानमेवा असतो, त्याची मजा लुटतोच. तर आता आपण येताना हे जे आपण तुम्ही बघताय भाजी, ज्या बियांच्या भाजी, ती माझी ताई राहते पुरुषमध्ये, तिने हे अवेलेबल केलेत. कारण का आम्हाला वेळच नव्हता मिळाला. आम्हाला फक्त 1-2 दिवसाची सुट्टी होती. मी गेलो आणि दुसऱ्या दिवशी आपली पालखी आली. शनिवारी गेलो आणि रविवारी पालखी येणार होती. तर त्याच्यामुळे आपण रविवार कुठे रानामध्ये जंगलामध्ये फिरण्यासाठी वेळच नव्हता मिळाला. पण ताईनी, जे माझी ताई फुरुसमध्ये राहते, तिने हा काजूच्या बियांची अवेलेबिलिटी दिली आहे. त्याच्यामुळं तिच्यासाठी बिग थम्सअप. थँक्यू सो मच ताई. आणि त्याच्यामुळे आपण ही भाजी बनवतोय. आणि ते जे नवा असतो ना, नवा बोलतात, नवा, तो नवा आपण करतोय फर्स्ट टाइम. आता जो सीझन येतो सीझनल आहे, त्या सीझनचा आपण नवीन नवा करतोय. आता पाणी ओतलेस ना याच्यामध्ये, गरम मसाल्याचं पाणी. ओके. तर सगळं मिक्सिंग करून घेते आई. झाकण ठेवायचं. हा क्या बात आहे, एक नंबर. काय माहिती, आम्ही गावालाही असं करतो. मुंबईला तुम्ही कसं करता ही माहिती नाही. अच्छा. गावालाही काय करते आमच्या पद्धतीनेच करतो. ओके. म्हणजे तुझ्या पद्धतीने ती गावठी पद्धत असते, ती गावठी पद्धत आपण करतोय. मंडळी, तुमच्या पद्धती वेगळ्या असू शकतात, नक्की कमेंट करून सांगा. सो असं म्हटल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचं जे आहे बघा, पटापट भाजी झाली तयार. सगळे जेवढे व्हेजिटेबल होते आपण ते सगळे टाकलेले आहेत. अवेलेबल होते जेवढे, तुमच्याकडे जेवढे अवेलेबल असेल ते टाका. फक्त काय, जे काजूच्या बियांची जी चव असते ते एकदम बेस्ट लागते. म्हणजे जेवढ्या तुमच्या व्हेजिटेबल असतील, कधी कधी तुम्ही खात नसाल त्या व्हेजिटेबल्स, पण त्या काजूच्या गराने त्याला अजून चविष्ट जाते. आता झाकण ठेवलंय. आता झाकणमुळे ते थोडंसं किती वेळ ठेवायचं? आता 1-2 मिनिटं ठेवायचं आणि मसाला टाकायचा, गरम मसाला टाकायचा आपल्याला. सगळा मीच आहे तो. आता हे गरम मसाल्यामध्ये काय काय टाकलंस तू? सगळं टाकलं, बडीशेप, दही, खोबरा, ते आपला खडा मसाला, दुसरं लसूण, कांदा, हे सगळं एक मिक्स केलेलं आहे. अच्छा, मिक्सिंग आहे सगळं म्हणजे मंडळ. सगळ्यांचं एक मिक्सिंग करून आता हा गरम मसाला आईने बनवलाय. आणि गरम मसाला टाकल्यामुळे अजून ती ग्रेव्ही असते ना, घट्ट होते आणि तिला
जी चव असते अजून चवीदार होते, म्हणजे चविष्ट होते. अजून काही जे पदार्थ असतात ते घट्ट ग्रेव्ही घट्ट होते आणि ती चविष्ट बनून जाते. आणि ही सगळी ताईच्या दिलेला ताईला धन्यवाद परत यातून सांगतो, कारण पहिल्यांदाच आम्ही नवीन करतोय. नवा ह्या वर्षाचा नवा, जो नवा बोलतात ना, मला शब्द सुचत नाही मंडळी, समजून घ्या. जो नवा आपण करतो त्या ताईच्यामुळे आपण करतोय. आणि ताई माझी फुरुसला ते खेडला राहते ताई, तर ते खेडची ताईला पण दाखवलं तुम्ही, एक व्हिडिओ काढलेत आपण. आणि फुरुसवाली ताई तुम्हाला माहितीच असेल, खूप साऱ्या व्हिडिओमध्ये ती आहे. सो तिच्यामुळे आपल्याला आता हे काजूंच्या बियांचा नवा करायला भेटतोय. अजून एकदा पुन्हा धन्यवाद. आता बघा, आता हे अजून बॉईल होतोय, अजून मला असं वाटते बॉईल करावं लागेल. तांदळाची भाकरी, भाजी, तांदळाची भाकरी आणि भाजी आणि आमटी करायची. आई आमची पहिली ना, आई कुठे कुठे जायचीच बिया ना? बियाणं आमच्या रानामध्ये बिया जवळ नाहीत ना, आमच्या गावाला तिकडे जास्त कातळ आहे, पण आमच्या रानामध्ये बिया भरपूर आहे, पण जायला पाहिजे. नाही, पहिली कसं जायचीस तू? पहिले किती बिया आणायचीस? पहिल्यांदा भरपूर 3-3, 4-4 किलो बिया आणायची आम्ही. अरे बाप रे बाप. मंडळी, आम्ही जेव्हा गावी होतो ना, आई जायची रानामध्ये, आई बाबा, आणि खूप सारे असे बिया घेऊन यायची. आणि मग संध्याकाळचा बेत व्हायचा एकदम शांतपणे. कारण की गावी मला रेसिपी दाखवताना आली, कारण मला सुट्टी नव्हती ऑफिसला जास्त दिवस, तर त्याच्यामुळे आम्ही लवकर निघून आलो. गावी शांत वातावरण, ती संध्याकाळचा वातावरण, आणि शांत संध्याकाळ होते आणि हळूवार हवा. त्या हळूवार हवेमध्ये आपण शांतपणे त्या भाजीचा बेत करतो ना, त्या भाजीचे कापणं, ते गर काढणं, हे खूप म्हणजे कौशल्याचं काम सुद्धा आहे. आणि ते आनंद वेगळाच असतो गावामध्ये. आणि आपण अंगणा असतो बाहेर, त्या अंगणामध्ये सगळ्या बिया अशा पसरवतो आणि मग त्या कापतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद म्हणजे काय मंडळी, गावच्या निसर्गाचा आनंद त्याच्यामध्ये. सो पण मला ते दाखवायचं होतं, परंतु वेळच नव्हता आपल्याकडे. वेळाअभावी आपण ते दाखवू शकलो नाही. परंतु मी म्हटलं ठीक आहे, मुंबईला जाऊ आणि दाखवू आपण. आणि रानामध्ये जाण्यामध्ये तो वेळच नाही मिळाला. सो गावी जी पूर्वीची आठवण मला अजून माहिती आहे, की आई जायची, वडील जायचे माझे, आणि खूप साऱ्या बिया घेऊन यायची. आणि नंतर जो आता वर्णन केलेलं तुम्हाला सांगितलं, की संध्याकाळी आम्ही अंगणात बसायचो सगळेजण आणि त्या बिया कापायचो आणि संध्याकाळी भाजीचा मस्तपैकी बेत व्हायचा. सो त्या आता फक्त जुन्या आठवणीच राहिल्या. आता त्या कधी पुन्हा एकदा आपण गावी जाऊ, कधी वेळ मिळाला पुढच्या वर्षी आता शिमग्यामध्ये. कारण मी म्हटलं की बिया असतात त्या फक्त सीझनलमध्ये असतात. ते जे ओले घर असतात, जे काजू घर असतात, ते आपण जे सुकलेले असतात ते मिळतातच. बट ज्या ओल्या बिया असतात त्या सीझनल वाईज असतात. तर आता पुढच्या वर्षी आपल्याला मिळेल. हे बघा, आता मस्तपैकी छानपैकी असं त्याला बुडबुड येतात, म्हणजे कड येतात आणि बॉईल होते आजच्यात छानपैकी. हा एकदम भारी. मसाला टाकतो. चल हा, गोडा मसाला म्हणजे जास्त मंडळी, मी म्हटल्याप्रमाणे आम्ही कोकणातले असल्यामुळे आम्हाला जास्त प्रमाणात गोड नाही लागत. म्हणजे थोडासा तिखट लागतो, झणझणीत झाले म्हणजे. त्याच्यामुळे गोड मसाला आई कमीच वापरते. पण गोड मसाला वापरल्याने जे एकदम घट्टपणा येतो ग्रेव्हीमध्ये म्हटल्याप्रमाणे. सो तर मस्तपैकी कड येतात, बुडबुड येतात. हा एक नंबर. काजूची बियांची भाजी, म्हणजे हा रानमेवा आहे मंडळी, आणि खूप छान अशी भाजी लागते. आणि त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या टाईपचे व्हेजिटेबल्स आईने टाकले आहेत, अजून द्विगुणित होणार आहे चव त्याची. सो नक्की तुम्ही सुद्धा असे वेगवेगळ्या टाईपचे, डिफरंट टाईपचे व्हेजिटेबल टाका. काजूच्या बियांचे घर असतात त्याच्यामध्ये. आणि सुके काजू नाही, हे ओळे काजू आहेत. ओले जे काजू असतात त्यांच्या बियांची भाजी आहे यार, त्याच्यामध्ये टाकायचं तुम्हाला या सगळ्या गोष्टी. सो मंडळी, कशी वाटली आमची भाजी नक्की कमेंट करून सांगा. असेच आपण नवनवीन रेसिपी घेऊन जाऊ. ह्या रेसिपी आहेत मंडळी, त्या पूर्ण सिटी बेस नसणार आहेत, कारण का आई माझी गावाकडची आहे. तर गावाकडची आई रेसिपी दाखवत असते, की ज्या जुन्या गावठी पद्धतीच्या रेसिपी आहेत त्या दाखवत असते. सो मंडळी, आईने म्हटल्यानंतर ही तांदळाची भाकरी आणि काजूगर म्हणजे असं काजूगर घ्यायचे.
काजूची बी आतमध्ये दिसते तुम्हाला, हे बघा. म्हणजे काजूची भाजी. ऑसम. एक नंबर फील आहे मंडळी, शब्दात वर्णन नाही करता येणार. तांदळाची भाकरी आणि ओल्या काजूची बिया. हा एक नंबर आहे. एक नंबर. थोडंच नाही आहे. चला आता मंडळी, आता आपण ब्लॉगला एंड करतोय. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तुम्ही जेव्हा गावी जाता आणि गावी मजा करता त्याचे कमेंट करून नक्की विजिट करा. आणि हे जे गावच्या रानमेवा असतो ते तुम्हीसुद्धा खात असाल किंवा त्याचा तुम्हीसुद्धा आनंद घेत असाल तर नक्की कमेंट करून सांगा. आता आपण व्हिडिओला एंड करतोय. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बटन दाबलं नसेल तर नक्की नोटिफिकेशन बटन दाबा. चला भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. आईवडिलांची काळजी घ्या, आईवडिलांना सपोर्ट करा. टिल देन टेक केअर. आई टेस्ट केलीस? मस्त झाली ना भाजी? चालेल. चल बाय कर सगळ्यांना.